नमस्कार. गिरवाणवाणीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. 9वीसाठीचा पहिली प्रार्थना आपण आज घेतो आहे. संपूर्ण संस्कृतम आणि संयुक्त दोघांसाठीही ही उपयोगी आहे. तर प्रथम बघूया प्रार्थना. आता इथे जेव्हा पण आपण अभ्यासाला सुरुवात करतो किंवा चांगल्या कार्याला सुरुवात करतो त्यावेळेस प्रार्थनेचे महत्त्व आहे आणि गणपती बाप्पाची आपण प्रार्थना करत असतो. तर तशीच इथेही ही प्रार्थना गणपती बाप्पासाठी केलेली आहे. केवलम कंठस्थीकरणार्थम असं इथे सांगितलं आहे. ओके, तर इथे पहिल्या या श्लोकामध्ये गणपतीचं वर्णन आहे. अभिप्सितार्थ सिद्ध्यर्थम पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः असं इथे म्हटलं आहे. अभिप्सित तुम्ही बघू शकता. इप्सित म्हणजे काय तर इच्छिलेले आणि सिद्ध्यर्थम म्हणजे मिळवण्यासाठी, म्हणजे जे इच्छिलेले आहे ते मिळवण्यासाठी पूजितः इथे हे विशेषण आहे. पूजितः यः सुरासुरैः, सुर म्हणजे देव, असुर म्हणजे दानव. सुर व असुर, देव किंवा दानव या दोघांकडूनही जो पूजिला जातो त्या सर्व विघ्नहरस्तस्मै, सर्व विघ्नांचे हरण करणाऱ्या तस्मै गणाधिपतये नमः असं इथे म्हटलं आहे. टू दॅट लॉर्ड गणपती बाप्पा आय सल्यूट, और आय बो डाऊन टू लॉर्ड गणेश हू इज वर्शिप्ड बाय गॉड्स ॲज वेल ॲज डेमन्स अँड हू इज रिमूवर. सर्व विघ्नहर मीन्स रिमूवर ऑफ all the obstacles, who is remover of all the obstacles, and also pujitah means one who is worshipped to acquire whatever is desired. To such a Lord Ganesha I bow down. This is the prayer. तर इथे हे तुम्हाला अर्थ लिहायचं नाही आहे, बट समजण्यासाठी म्हणून मी अर्थ एक्सप्लेन केला आहे. कविता प्रार्थना अशी आहे की अभिप्सितार्थ सिद्ध्यर्थम पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. अशा प्रकारे तुम्ही हे लिहून पाठ करू शकता. ओके, त्याच्यानंतर सेकंड श्लोक. सेकंडमध्ये आपल्याला शारदा देवीचं वर्णन इथे दिसत आहे. ठीक आहे, शारदा देवी ही विद्येची देवता आहे. ओके, तर त्या विद्येची देवता म्हणजे deity of knowledge or deity of education. So to worship goddess Sharda, this shlok is there. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा. सो याचं पण थोडक्यात मी अर्थ सांगते सो दॅट तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं पडेल. ते तिचं वर्णन आहे. ती कशी आहे? शुभ्र वस्त्रावृता म्हणजे शुभ्र वस्त्रांचं धारण केलेली, श्वेत पद्मासना पद्मासनात बसलेली आहे, ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवैः सदा वंदिता, one who is always worshipped by all the three gods, Brahma, Achyuta, Shankara, Brahma, Vishnu and Mahesha. She is worshipped by all these three. And also how is goddess Sharada? तर वीणा वर दंड मंडित करा, holds वीणा in her hands. And also कुंदेंदु तुषार हार धवला म्हणजे who is clad in white clothes, असे शुभ्र वस्त्र आहेत. तर अशा प्रकारे सा माम पातू, पातू मीन्स मे शी प्रोटेक्ट. पातू आपण बघितलं होतं 8मध्ये पण श्लोक हा असा झालेला की पा मीन्स टू प्रोटेक्ट, ती माझे रक्षण करो, अशी सरस्वती भगवती माझे रक्षण करो. आणि निःशेष जाड्या पहा, मे शी रिमूव्ह ऑल द इग्नरन्स फ्रॉम मी. जाड्य म्हणजे इथे काय आहे तर बुद्धिमांद्य, ती माझे बुद्धिमांद्य दूर करो असं इथे सांगितलं आहे. परत एकदा श्लोक बघूया. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना,
या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. अशा प्रकारे इथे शारदेला वंदन केलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा श्लोक आहे हा श्री गुरूंबद्दल आहे. ठीक आहे. त्याच्यात म्हटलंय अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आता एवढ्या पाठचा अर्थ तुम्हाला समजतो. तस्मै श्री गुरवे नमः मीन्स सॅल्युटेशन्स टू दॅट श्री गुरु. तर कोणाला? तर येन चक्षुः उन्मीलितम, ज्याने डोळे उघडले आहेत अशा श्री गुरूंना नमस्कार असो. आणि कशाने डोळे उघडले आहेत? तर अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया, ज्ञानरूपी अंजनाच्या काडीने, अज्ञानतिमिराने जो अंध आहे अशा माझे डोळे जे उघडणार आहे त्या श्री गुरूंना नमस्कार असो, अशी इथे प्रार्थना आहे. ओके. सो वन हू इज ब्लाइंड ड्यू टू द डार्कनेस. तिमिर मीन्स व्हॉट? डार्कनेस. अज्ञान मीन्स इग्नोरन्स. वन हू इज ब्लाइंड due to the darkness of ignorance and whose eyes Shri Guru open with Jnananjana Shalakaya. With the Shalaka means a काडी म्हणतो आपण, छोटीशी स्टिक ऑफ नॉलेज, कज्जल ऑफ नॉलेज से जो अज्ञान का अंधेरा दूर करते हैं और अपनी आंखें खोलते हैं, वैसे श्री गुरु को नमस्कार असं इथे सांगितलं आहे. तर परत एकदा श्लोक बघूया. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. पुढचा श्लोक आहे इथे. युनिव्हर्सल विश एक्सप्रेस्ड हियर. काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी देशोऽयं क्षोभरहितः सज्जनाः सन्तु निर्भयाः. चतुपर्जन्यः. मे देअर बी ऑलवेज रेन्स ॲट प्रॉपर टाईम. काले म्हणजे काय? योग्य वेळी. योग्य वेळी पाऊस असो. पृथ्वी सस्यशालिनी, पृथ्वी ही सस्यशालिनी हो, म्हणजे गवताने किंवा पिकांनी भरभरून जावो. देशोऽयं क्षोभरहित. देशोयम हा संधी आहे इथे. देशः अयम, हा देश क्षोभरहित असो, म्हणजे इथे कुठलंही अराजक नसो. आणि सज्जनाः सन्तु निर्भयाः, आणि सर्व सज्जन निर्भयपणे राहोत. अशा प्रकारे सगळ्यांसाठी चांगलं असं मागणं इथे मागितलेलं आहे. ओके. काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी देशोऽयं क्षोभरहितः सज्जनाः सन्तु निर्भयाः. त्यानंतर लास्ट पण श्लोक तसाच आहे. सगळ्यांसाठी इथे कामना केलेली आहे. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. म्हणजे काय? तर सर्वे अत्र सुखिनः सन्तु. सन्तु इथे हा लोटलकार आलेला आहे की मे ऑल बी हॅपी हिअर. इकडे सगळे सुखी असोत. सर्वे सन्तु निरामयाः. आमयः म्हणजे रोगराई आणि निरामय म्हणजे निरोगी. सर्व निरोगी राहोत. सर्वे भद्राणि पश्यन्तु. सर्व चांगलं बघोत. सगळ्यांना चांगलं चांगलं बघायला मिळू दे. मा कश्चित दुःखमाप्नुयात्. कोणालाही कुठलेही दुःख प्राप्त न होवो. अशा प्रकारे इथे सर्व मंगलाची प्रार्थना केलेली आहे. तर अशा प्रकारे आपण हे श्लोक पाठ करायचे आहेत सो दॅट तोंडी परीक्षेमध्ये किंवा याच्यासाठी ते तुम्हाला येऊ शकतात. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. तर इथे आपली प्रार्थना हा भाग संपतो. आणि याची प्रॅक्टिस छानपैकी 2-3दा लिहून केली की हे श्लोकही तुमचे पाठ होऊन जातील. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की फ्रेंड्समध्ये शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.